आपण बघूयात मुंबईसह उपनगरामध्ये नेमकं काय घडतंय न्यूज टॉप 9 मधून। 10वी आणि 12वी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी नोंदणी सुरू। जून जुलैमध्ये होणाऱ्या 10वी 12वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 भरून खासगीरित्या परीक्षा देता येणार। त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू असून 21 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार। मिठी नदी गाळ उपसा आणि सफाई घोटाळा प्रकरणामध्ये नवी घडामोड। मुख्य आरोपी केतन कदमला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर। यापूर्वी केतन कदम आणि जय जोशी यांचा जामीन अर्ज फेटाळून न्यायालयाने कोठडी सुनावण्यात आली होती। मिठी नदीचं कंत्राट अनुभवी कंपन्यांना 3 टप्प्यात केल्या जाणाऱ्या सफाईवरती बीएमसी 30 कोटी रुपये खर्च करणारे स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर झालाय। दर 7 दिवसांनी कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याची सूचना आहे। मुंबई पालिकेची चर्चगेट मधील तनिष्क ज्वेलरी दुकानावर तोडक कारवाई। अनधिकृत बांधकामांवरती पालिकेचा हतोडा। मुंबई पोलिसांच्या उपस्थितीमध्ये पालिकेचा शोरूम वरती हतोडा। बृहन्मुंबई महानगरपालिकेचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय आहे। राज्य शासनाच्या धर्तीवरती टप्प्याटप्प्याने वाढ लागू होणार। वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील निवासी अधिकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार। मे 2026च्या वेतनासोबत फरकाची रक्कम अदा होणार। कुत्र्यांच्या नसबंदीवरती मुंबई महापालिका 23 कोटींचा खर्च करणार आहे। कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी येत्या 3 वर्षात 1,34,740 कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्याचं नियोजन आहे। आयत्या वेळेस कॉन्सर्टसाठी परवानगी देण्यास मुंबई पोलिसांनी स्पष्ट नकार दिलेला आहे। आयोजकांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी, देवेन भारती यांची कडक भूमिका। एशियाटिक निवडणुकीचा हायकोर्टात आज निकाल लागणार आहे। द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या निवडणूक प्रक्रियेच्या वादावरती लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे। निकाल आज न्यायमूर्ती फरहान दुशाब यांच्या ते जाहीर करणार असल्याची माहिती आहे। अंबरनाथच्या शासकीय मेडिकल कॉलेजचे डॉक्टर केडीएमसीच्या पालिका रुग्णालयामध्ये प्रॅक्टिस या ठिकाणी करणार आहेत। अंबरनाथ मेडिकल कॉलेज आणि केडीएमसी मध्ये करार झाला। या करारावरती मनसेने टीका केली आहे। हा कृतज्ञपणा असल्याची टीका मनसेकडून करण्यात आली आहे। आता आपण जाऊयात पुण्यामध्ये, तिथे काय घडते बघूयात न्यूज टॉप 9 मधून। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक आज आणि उद्या दुपारी 3 तासांसाठी बंद असेल। या काळामध्ये एक्सप्रेस वेवरील वाहतूक किवळे, देहू रोड, तळेगाव, राष्ट्रीय महामार्ग 48 मार्गे कुसगाव टोल नाक्यावरून वळवली जाणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये पाणी संकट अधिकच गडद झालेलं आहे। वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख या भागात मोठमोठ्या वसाहतींना दररोज 10 ते 12 पाण्याच्या टँकरचा पुरवठा होतोय। पाण्यासाठी लाखो रुपये पाण्यावरती खर्च केले जात आहेत। पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये परिचारिका संपाचा परिणाम। नवीन रुग्ण भरती अर्ध्यावरती आल्याची माहिती। ससूनमधील 900 परिचारिकांपैकी 600हून अधिक परिचारिका संपात सहभागी झाल्यानं आरोग्य सेवेवर ताण वाढला। पुण्यामध्ये मंजुरी विनाच नालेसफाईला वेग। स्थायी समितीकडे प्रस्ताव दाखल करण्यास प्रशासनाची टाळाटाळ। एप्रिल संपत आला तरीही नालेसफाईच्या निविदा मान्यतेसाठी आलेल्या नसल्यानं नागरिकांकडून प्रश्न उपस्थित। पुणे महापालिकेच्या मालमत्तेची माहिती एका क्लिकवर मिळणार। डॅशबोर्ड विकसित करण्याचे महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचं नियोजन आहे। अहिल्यादेवी राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचं आयोजन। 15 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत चालणार पंधरवडा। या उपक्रमांतर्गत मुळशीमध्ये मुळा नदीच्या जलकलशाचं पूजन करण्यात आलं। पुण्यामध्ये पॅट पेपर फुटी प्रकरणी गुन्हा दाखल। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या पॅट परीक्षेची प्रश्नपत्रिका समाज माध्यमांमध्ये प्रसारित केल्याचा प्रकार। या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये सोशल मीडियावरील 6 चॅनल विरोधात गुन्हा दाखल। पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात अनधिकृत बांधकामांवरती बुलडोझर कारवाई। कृष्णानगर परिसरात महापालिकेने अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई केली आहे। अतिक्रमणामुळे वाहनांना जागा न मिळाल्यानं रस्त्यावरच वाहनं उभी राहत होती। आता बघूयात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेमकं काय घडतंय न्यूज टॉप 9 मधून। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा आणि औसा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। अवकाळी पावसामुळे आंबा पिकांचं मोठं नुकसान।
आंब्याचं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। राज्यात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र व दक्षिण मराठवाड्यात 25 एप्रिल पर्यंत पावसाची शक्यता आहे। राज्यात कालपासून सुरू झालेला वादळी वाऱ्यासह पाऊस हा पुढील 3 दिवस बहुतांश भागात असणार आहे। धाराशिवच्या परंडामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, 9 एकर पपई बागात जमीनदोस्त, शेतकऱ्यांचं 15 ते 16 लाखांचं आर्थिक नुकसान, शेतकरी हवालदिल। जळगावमध्ये कृषी विभागाची 62 कृषी केंद्रांवर कारवाई आहे। अनियमितता आढळल्यानं कृषी सेवा केंद्रांवर कारवाई, 21 केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द, 20 परवाने निलंबित तर 21 परवानाधारकांना सक्त ताकीद। अमरावतीच्या मेळघाटात असलेल्या आमझरी पर्यटन स्थळावरती वाढत्या तापमानाचा परिणाम, थंड हवेचे ठिकाण असूनही तापमान 40 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलंय। त्यापेक्षाहून जास्त तापमान असल्याचं कळतंय। उष्णतेमुळे वातावरणामध्ये बदल, पर्यटकांची संख्या घटली आहे। भंडारा जिल्ह्यातील तीव्र उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं शाळांच्या वेळेमध्ये तात्पुरता बदल, सकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये वर्ग भरणार आहेत। हा आदेश पुढील सूचना वेळेपर्यंत लागू असेल। तुमचा शनी काढून देतो असं सांगत 2 भामट्यांनी वृद्धाला गंडवलं। वृद्धाची 2 ग्रॅम सोन्याची अंगठी 900 रुपये लंपास, अंगठी रोकड लंपास केल्यानंतर दोघेही फरार। या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये येत्या जून पासून 1ली ते 5वी पर्यंत सेमी इंग्रजी वर्ग सुरू होणार। घसरत चाललेली शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वपक्षीय एकमतानं ठराव मंजूर। यवतमाळच्या शहरामध्ये घरफोड्यांच्या घटना वाढलेल्या आहेत। वाघापूर बायपास परिसरात बंद घरांना लक्ष्य करत एकाच वेळेस 3 घरफोड्या, घरमालक बाहेरगावी असल्याची संधी साधून चोरट्यांनी रोख रक्कम आणि मौल्यवान ऐवज लंपास केलेला आहे।